15 वर्षापासून रस्त्याची दुरावस्था. लखनापूर जाधव चिमगावर मळा रस्त्याच्या तातडीच्या विकासाची मागणी. लखनापूर जाधव चिमगावर मळा या शेतीवाडीतील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शिपेवाडी व लखनापूरला ये-जा करण्याचा हा महत्त्वाचा एकमेव मार्ग आहे. मात्र गेल्या 15 वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्ती व विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आज या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप टाउन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. निकू पाटील म्हणाले, लखनापूर जाधव चिमगावर मळा हा रस्ता माजी आमदार कैलासवासी काकासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 15 वर्षांच्या कालावधीत या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या कार्यकाळात या रस्त्याच्या निर्मितीकडे दुर्लक्ष झालं आहे. स्वतःला विकासरत्न म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी केवळ मताचे राजकारण न करता सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन हा रस्ता पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र तसे न केल्याने आज या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती अधिकच गंभीर बनते. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी स्वारांसह प्रवाशांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत असून अनेकांना किरकोळ दुखापतींचाही सामना करावा लागत आहे. शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचा दैनंदिन प्रवास या सर्वावर या रस्त्याच्या दुरावस्थेचा वाईट परिणाम होत आहे. याशिवाय पडलियाळ ओढ्यावरील पुलाच्या कामावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. पुलाचे योग्य तांत्रिक मूल्यांकन न करता काम करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून जात असल्याने शिपेवाडीकडे जाणारा संपर्क तुटतो. या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावेळी अक्षय चिमगावे म्हणाले की या रस्त्याच्या निर्मितीसाठी अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आमदार, खासदार तसेच विविध लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची विनंती करण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनेच मिळाली. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या हिताचा विचार करत हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता तातडीनं विकसित करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी दीपक चिमगावे, मारुती चिमगावे, आप्पय्या स्वामी, भाऊसू चिमगावे, अक्षय चिमगावे, योगेश जाधव, श्रावण जाधव, समर्थ स्वामी यांच्यासह जाधव व चिमगावकर मळ्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी निकू पाटील. आज या ठिकाणी मी एवढ्यासाठी पत्रकारांना बोलवलेलं आहे की हा जो तुम्ही बघताय मागच्या बाजूला रस्ता लखनापूर ते शिरपेवाडी हा मळा रस्ता जाधव मळा तसेच चिमगावे मळा यांच्यासाठी महत्त्वाचा दुवा असून माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात हा रस्ता झाला होता. मला वाटतं जवळपास 20 वर्ष होत आली, पण ह्या रस्त्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. पावसाळ्यामध्ये इतकी अडचण होत्या. चिखलातून विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दूध घालायला जावं लागतंय. विद्यमान आमदार शशिकला जोल्ले असतील किंवा माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले असतील यांच्याकडून गेली 15 वर्ष ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आम्हाला कुठलेही राजकारण करायचे नाही, एवढीच अपेक्षा आहे की हा रस्ता व्हावा. या रस्त्यावरून जाणारी लोक जाधव मळ्यातील असतील, चिमगावे मळ्यातील असतील, स्वामी मळ्यातील असतील, या लोकांनी कुणी काँग्रेसला मतदान केलं आहे, कुणी भाजपला केलं आहे, कुणी राष्ट्रवादीला केलं आहे. कोणत्याही प्रकारचे मताचे राजकारण न करता हा रस्ता व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. या पुढील काळात लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष देऊन त्वरित, मला वाटतंय पावसाळा झाल्यानंतर त्वरित हा रस्त्याची ह्या दखल घेऊन हा रस्ता व्हावा ही मी अपेक्षा करतो. तसेच ह्या लोकांची जी म्हणजे गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. हा रस्ता व्हावा असं मी त्या बाईटच्या मध्ये. माझं नाव अक्षय चिमगावे. काय समस्या आहे? काय समस्या आहे? रस्त्याच्या आम्हाला म्हणजे भरपूर ह्या रस्त्यासाठी प्रॉब्लेम आहे. आम्ही विद्यार्थी, आमचा हे असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, गेली आम्ही कित्येक दिवस या रस्त्यासाठी म्हणजे धडपडलो, हे केलो. निवेदनसुद्धा आम्ही काही लोकांना म्हणजे नेत्यांना दिलं.
हे केलं. त्यांनी कोणीही पाठपुरावा या गोष्टीकडे केलेला नाही. परत मागच्या वेळेला आम्ही पण आता माझे म्हणजे आमदार आता शशिकला जोल्यांना त्यांना परत परवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पण आम्ही निवेदन वगैरे तिथं देऊन आलो आहे. त्यांनी पण सांगितले पाट रस्ता करून आम्ही हे करून देतो. पण देतो नुसतं आश्वासन आपल्याला नको आहे. हां, फक्त रस्ता आम्हाला हा गेली 15 वर्षे झाली माझे आमदार काकासाहेब पटले साहेबांनी हा रस्ता करून दिला होता. त्यानंतर ह्या गोष्टीकडे कुणीही म्हणजे इथं आमच्यापर्यंत पोचलेलं नाही किंवा इथं जर काय राजकारण असेल वैयक्तिक कुणाचं काय असेल ते वैयक्तिकच्या तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा एकच हेतू आहे की ह्या लोकांना जो आता जाण्या येण्यासाठी जो त्रास व्हायला लागला आहे हे आम्हीच समजू शकतोय या रस्त्यासाठी. आणि तुम्हाला रस्ता जर बघायचा असेल तर तुम्ही रस्त्याचं तुम्ही ह्याकडं त्याकडंपर्यंत जाऊन जरा रस्त्याची एकदा हे करून बघा, पाहणी करून बघा. मी तुम्हाला समजेल की रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि काय नाही आहे. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.